परिसंवादाला महत्त्व देणारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भविष्यामध्ये पुस्तक केंद्री आणि लेखक केंद्रित व्हावीत अशी अपेक्षा साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केली। साहित्य संमेलन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन राजेंद्र बनट्टी, डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर अरुणा ढेरे, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासने या माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते झाले। साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते। बनट्टी म्हणाले, महामंडळाचे कार्यालय 1988 ते 1992 या काळामध्ये पुण्यामध्ये होते, तेव्हा मी अध्यक्ष होतो। मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी 100 उत्कृष्ट पुस्तके अवघ्या 1000 रुपयात द्यायची अक्षर वाङ्मय योजना आणण्याचा आमचा प्रयत्न होता। मात्र महामंडळ कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर ती योजना धुळखात पडली। आता महामंडळाने अशीच एक नवी योजना आणून वाचकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा। देशमुख म्हणाले, साहित्य संमेलने लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे। इंग्रजी लिटरेचर फेस्टिवलला युवकांचा इतका प्रतिसाद का असतो याचा अभ्यास आपणही करून त्यानुसार संमेलनात बदल करणे गरजेचे आहे। सासने म्हणाले, नोबेल बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या नामांकित व्यक्ती, लेखक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणे गरजेचे आहे। यातून वैश्विक विचार आपल्याला समाजातील बाल साहित्य हा विषय दुर्लक्षित राहत असल्याने संमेलनात त्याला महत्त्वाचे स्थान द्यायला हवे। साहित्य विश्वाचे ब्रँड अँबॅसिडर असलेल्या माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे। साचा मोडल्याशिवाय नवे काही करता येणार नाही। हे एकदम होणार नसले तरी किमान दारे, खिडक्या, किलकिल्या करण्याचे काम पुढील 3 वर्षात नक्की केले जाईल। साहित्य संमेलनामध्ये दिसणारे तेच चेहरे टाळून नवे चेहरे आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील। परिसंवादांचे स्वरूप बदलून त्यांना चर्चासत्रांचे स्वरूप दिले जाईल। बाल साहित्यालाही संमेलनात स्थान दिले जाईल। संमेलन वाचक केंद्री व्हावे असा प्रयत्न करून ग्रंथ प्रदर्शनातील तक्रारीही दूर केल्या जातील। संवादाचे पूल जोडण्याचे काम नक्की केले जाईल असं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी सांगितलं। आणि खूप मौलिक सूचना या सर्व संमेलनाध्यक्षांनी या ठिकाणी केल्या। आज खरं तर कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन करता आलं असतं, पण एकच ठरवलं की सगळ्या संमेलनाध्यक्षांना बोलवायचं आणि इथून पुढची सगळी संमेलनं ही साहित्यिकांना ब्रँड अँबॅसिडर आणि साहित्य केंद्र असणार आहे त्याचा एक संदेश या निमित्ताने द्यायचा होता, तर त्याचा अतिशय आनंद होतो। राजेंद्र बनट्टी सर, वय वर्ष 88, ते या ठिकाणी आले केवळ मला आशीर्वाद देण्यासाठी, आम्हा तिघा पदाधिकाऱ्यांना, आणि साहित्य परिषदेसाठी त्यांचं मोठं योगदान आहे। जे कार्यवाह, प्रमुख कार्यवाह, कार्याध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, इतका मोठा काळ पाहिलेली ही व्यक्ती आहे। आणि त्यांनी जी सूचना मांडलेली आहे की अक्षर वाङ्मय योजना, तर त्या योजनेचा नक्की पाठपुरावा करण्याचा प्रयत्न महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी करेन। मोरे सरांनी जी संकल्पना मांडली ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे की महाराष्ट्राला पुढची अनेक वर्ष उपयोगी पडेल आणि काहीतरी संदेश मिळेल अशा दृष्टीने विचार केला जावा, अशा प्रकारची एक भूमिका त्यांनी मांडली। लक्ष्मीकांत देशमुख सरांनी फार महत्त्वाचे मुद्दे मांडले की दुर्दैवाने आपल्या साहित्य संमेलनामध्ये वर्षानुवर्ष तेच लेखक, तेच कवी येताना दिसतात, तर याचा दोष संयोजकांना देता येणार नाही, याचा दोष साहित्य संस्थांनाच द्यावा लागेल। कारण आपले हेतू साध्य करून घेण्यासाठी त्या व्यक्तींची पुन्हा पुन्हा वर्णी लावली जाते